नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी आपण पिठलं बनवणार आहे। तर मी इथे एका पातेल्यामध्ये तेल घालून घेतलंय। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचंय। आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरची घालायची। मिरची पेस्ट करून घेतली आहे। छान आपल्याला परतून घ्यायची मिरची। आणि आलं लसूण पण ठेचून घ्यायचं आहे आपल्याला। 3 ते 4 पाकळ्या मी अशा ठेचून घेतल्यात खलबत्त्यामध्ये। ते पण आपल्याला छान परतून घ्यायचे तेलावर। आणि तेल जरा थोडं जास्तच लागतं पिठल्याला। आणि हे असं छान परतून घेऊया। तीन ते 4 चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि थोडं पातळ करून घ्यायचंय। म्हणजे आपण जर तसं टाकलं तर पीठ तर गुठळ्या होणार नाही। असं पातळ करून जर तुम्ही टाकलं तर ते पटकन शिजेल। आता इथं आपल्याला कांदा घालायचा आहे। एक बारीक चिरलेला कांदा, तो पण आपल्या ह्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे। मग मस्तवर परतून घ्यायचा आहे आपल्याला छान जरा। हिंग घालायचंय आपल्याला थोडंसं। कांदा छान लाल झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता त्याच्यामध्ये हळद घालूया। अर्धा चमचा हळद घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। इथं तुम्ही पाहू शकताय, इथं मी आता हळद टाकलेली आहे। आता आपण जे डाळीच्या पिठामध्ये पाणी घालून छान बॅटर करून घेतलंय ना, त्याच्यामध्ये मिक्स करायचंय छान। आणि पाणी घालायचंय त्याच्यात, थोडंसं पातळच करायचंय। मस्त होतं हे पिठलं। चुलीवरचं तर खूपच छान लागतं। हा चुलीवरची टेस्टच वेगळी लागते गॅसपेक्षा। आता हे आपण आज थोडंसं पाणी लागेल आहे त्याच्यामध्ये। 1 ग्लास तरी मी पाणी घातलेलं आहे। आता चवीनुसार मीठ घालायचंय त्याच्यामध्ये। छान शिजू द्यायचंय आपल्याला। झाकण ठेवून आपण एक 10-15 मिनिटं तरी आपल्याला हे शिजवायला लागेल, म्हणजे आपलं डाळीचं पीठ छान शिजेल। आपलं पिठलं झालंय का आता पाहूया। वाव, छान रटरट झालंय, एकदम शिजले। पाणी सुद्धा आटले त्याच्यातलं, बघू शकता तुम्ही किती मस्त असं छान झालंय। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही। अजून 2 मिनिटं मी ठेवणार आहे आणि सर्व करणार आहे। अशा प्रकारे मी थाळी सर्व केलेली आहे। पिठलं, भाकरी, मिरची आणि शेंगदाण्याची चटणी केली आहे। तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता शीतल रेसिपी मराठीला। मस्त ज्वारीची भाकरी केलेली आहे। मिरची मस्त, तुम्ही ठेचा पण ठेवू शकता। अशा प्रकारे आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे। पिठलं भाकरी मस्त। चुलीवरचं तर खूपच लागते, छान लागतं पिठलं।
माझ्या मिस्टरांना तो खूपच आवडते पिठलं भाकरी हा बेत. आम्ही करतो आदनमधनं कधी. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. धन्यवाद.